आपण विश्वास ठेवू शकत नाही, आपला विश्वास बसणार नाही, आपला विश्वास उडून जाईल, अशा पद्धतीची एक धक्कादायक घटना आता आपण बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये। मध्य प्रदेश या ठिकाणचं ग्वालियर आहे आणि या ठिकाणचं थाटीपूर हा परिसर आहे। या भागामध्ये तारामाई कॉलनी आहे, त्या ठिकाणचा दुसरा मजला आहे आणि या ठिकाणी ध्यानसिंग राठोड नावाचे एक गृहस्थ राहत आहेत। त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत, पत्नीचं नाव आहे ज्योती राठोड आणि या पती पत्नींना एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे, नाव आहे मोनू, आणि एक 3-3.5 वर्षाचा मुलगा आहे, नाव आहे सनी उर्फ जतीन। अशा पद्धतीनं हम दो हमारे दो असा हा सुखी परिवार, समाधानी परिवार, आनंदी परिवार आहे। आणि पती ध्यानसिंग जे आहेत हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, पत्नी जी आहे ती गृहिणी आहे आणि घरातलं वातावरण आनंदी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, चांगलं काम, चांगली नोकरी, चांगला पती, चांगली पत्नी, चांगला संसार, चांगली मुलं, सगळं काही चांगलं 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 असं सगळं आहे। आता यांच्या लग्नाला जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालेली आहेत। आता पती कामावरती जायचे, पत्नी घरी असायची। यावेळेस आता या पत्नीनं आपल्या पतीला सांगितलं की मी दिवसभर घरी असते आणि माझा काही वेळ जात नाही, त्यामुळे खालच्या बाजूला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला तुम्ही मला एक दुकान टाकून द्या, म्हणजे माझा वेळ पण जाईल आणि आपल्याला 4 पैसे पण मिळतील। आता ही गोष्ट त्या पतीला सुद्धा पटली, कारण बायको घरामध्ये काहीतरी त्या मालिका बिलिका बघत बसण्यापेक्षा दुकानामध्ये बसेल आणि त्याच्यातनं 4 पैसे पण मिळतील आणि तिचा पण टाईमपास होईल, अशा पद्धतीचा विचार केला आणि त्यानंतर मग प्लॅस्टिकच्या वस्तूंचं दुकान त्यानं सुरू केलं होतं। आता काही काळ ते प्लॅस्टिकचं दुकान जे आहे त्या बायकोनं चालवलं। आता एक दिवस मग तिला आता ह्या गोष्टीचा कंटाळा यायला लागला, बाबा त्या मालिका बघितलेल्याच बरे आहेत, त्यापेक्षा इथं बसून मग तिला ते बोर व्हायला लागलं। त्याच्यामुळे मग तिनं सांगितलं की मी आता इथं बसत नाही, आपण हे दुकान बंद करू। आता त्यावेळेस त्या पतीनं सांगितलं, म्हटले ठीक आहे दुकान बंद करू तर बंद करू, पण या दुकानामधले जे साहित्य आहेत ना ते साहित्य विकून टाक आणि नंतर आपण दुकान बंद करूया, कारण एवढं साहित्य घरात ठेवून काय करणार आहे, त्याच्यापेक्षा ते विक आणि बंद करून टाक, असं त्यानं सांगितलं। आता ह्या बायकोचा नाईलाज होता, तिला दुकानात बसायला लागत होतं, पण नाईलाजाने ती बसत होती। आता याच्यामध्ये काही दिवस गेले, तारीख आहे 24 एप्रिल 2023। आता या दिवशी यांच्या घरी काहीतरी एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी पै पाहुणे रावळे नातेवाईक बितेवाईक अशी सगळी मंडळी आलेली होती। रात्रीच्या साधारण 8-8:30ची वेळ होती, लोक कार्यक्रमाला येत होती, खात होती, पित होती, बाकी त्यांचं काय चाललेलं होतं आणि घरातली सगळी मंडळी जी आहेत ती या पाहुण्यांचं स्वागत करत होते, आदरातिथ्य करत होते। आता हे सगळं करण्यामध्ये दंग असतानाच, सगळे पार्टी एन्जॉय करत असतानाच याच सुमारास एक अघटित घटना घडली। यांचा 3.5 वर्षाचा मुलगा जतीन हा दुसऱ्या मजल्यावरच्या घराच्या टेरेसवरती गेला आणि अचानकपणे वळून खाली कोसळलाय, खाली पडलाय। आता दुसऱ्या मजल्यावरून मुलगा पडला हे पाहिल्यानंतर सगळे त्या ठिकाणी धावलेत। त्याच्या आईनं त्या ठिकाणी हंबरडा फोडलाय, बापाला काय करावं सुचना आणि मुलगा प्रचंड गंभीर असा जखमी झालेला होता, डोक्यातून रक्त येत होतं। घरच्यांनी तात्काळ त्याला शहराच्या जयारोग्य रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं। आता ह्याच्यावरती उपचार चालू झाला, रक्तस्राव प्रचंड झालेला होता, मुलगा व्हेंटिलेटरवरती होता। बापानं कसं बसे स्वतःला सावरलेलं आहे, पण त्या आईचं दुःख जे आहे ना ते भगवत नव्हतं। तिच्या काळजाचा तुकडा दवाखान्यामध्ये होता आणि त्या आईला अन्न पाणी गोड लागत नव्हतं, ती फक्त रडत होती। आणि याच्यातच दुसरा दिवस उजाडला आणि ती दुःखद बातमी आली। 29 एप्रिलला सकाळी उपचाराच्या दरम्यान जतीनचा मृत्यू झाला आणि हा धक्का कुणीही सहन करू शकत नव्हतं। आई बाप बेशुद्ध पडलेले आहेत आणि त्यांच्यावर जगातलं सगळ्यात मोठं दुःख, त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। ध्यानसिंग आणि ज्योती यांच्या लाडाचा काळजाचा तुकडा त्यांना सोडून गेलेला होता, पण नियतीच्या समोर कोण काय करणार। तो अबोध बालक टेरेसवरती जातो काय, त्याचा पाय घसरतो काय, तो खाली कोसळतो काय आणि त्याचा मृत्यू होतो काय। शेवटी त्याचं जे आयुष्य नियतीनं लिहिलं होतं तेवढंच त्याला मिळालेलं होतं। यातून बाप कसा तरी बाहेर पडला, या दुःखातून तो सावरला, स्वतःला आवरलं, पण त्या आईचं चित्त मात्र जागेवरती नव्हतं, तिचं खाण्यापिण्यावरती बिलकुल लक्ष नव्हतं। तिला सतत त्या मुलाची आठवण येत होती, पती आणि घरातली लोक तिला समजावत होती, पाहुणे रावळे सासरचे माहेरचे तिला समजावत होते आणि त्याच्यात काय तिच्या मनावरती इतका त्या गोष्टीचा परिणाम झाला होता, आपल्या मुलासाठी ती कायम अश्रू ढाळत होती आणि याच दुःखद वातावरणामध्ये त्या मुलावरती अंत्यसंस्कार पार पडले होते। आणि याच्यामध्ये आता काही दिवस
गेले. पण आई मात्र अबोल झाली होती. सतत तिच्या डोक्यामध्ये मुलाचा विचार येत होता आणि घटनेनंतर घरातलं वातावरण बदललं होतं आणि आता हळूहळू त्या आईला मुलाचे भास व्हायला लागले. कधीकधी ती अचानक झोपेतनं उठून बसायची, प्रचंड घाबरायची, दचकायची, मुलाची आठवण यायची, सतत रडायची आणि त्या आईला नीट झोपता येत नव्हतं, नीट खाता येत नव्हतं, नीट पिता येत नव्हतं आणि रात्रंदिवस तिला फक्त तो मुलगा दिसत होता, त्याचा भास व्हायला लागला होता. आणि यावेळेस त्या पतीनं आपल्या बायकोला त्यातनं बाहेर काढण्यासाठी मग देवदेवऋषी केले, डॉक्टरांकडे घेऊन गेला, सगळं काही केलं, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. आणि एक दिवस जतीनच्या आईनं ती पतीला एक धक्कादायक बाब सांगितली. ती ऐकून त्या पतीला इतका मोठा धक्का बसला, कारण जतीन टेरेसवरून पडला नव्हता, त्याला ढकलून दिलं होतं आणि ती ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नाही, त्याचीच आई होती. आता ती आई मोठमोठ्याने ओरडत होती, रडत होती आणि सांगत होती, मला मुलाला मारायचं नव्हतं, त्याला फक्त थोडं खर्चटेल असं वाटत होतं, पण माझ्याकडून चुकून माझ्या मुलाची हत्या झाली. आता हे ऐकल्यानंतर तो पती गांगरून गेलेला आहे. त्या पतीला काय सुचत नाही आहे की नक्की काय विषय चालला आहे. आणि त्यानं विचारलं की तू त्याला का ढकललं. त्यावेळेस तिनं सांगितलं की आपलं दुकान बंद करायचं होतं, पण तुम्ही दुकान बंद करत नव्हते आणि त्यामुळे हे दुकान लवकर बंद करावं म्हणून ते अपशकुनी आहे हे दाखवण्यासाठी मी त्या बाळाला वरून ढकललं, पण त्याला मारायचं नव्हतं, पण त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आता हे त्या बायकोनं त्या पतीला सांगितलंय, पण पती पोलिसामध्ये होता, त्याला हे कारण पटत नव्हतं. शिवाय तिनं जे केलं होतं त्याचा कोणताही पुरावा याच्याकडे नव्हता. यामुळे यानं त्या बायकोचं गुपचूप रेकॉर्डिंग करून घेतलं, पुरावे जमा केले, म्हणजे पुरावे जमा करायला त्यानं ती सुरुवात पण केली आणि यासाठी मग तिला टेरेसवरती नेलं. पुन्हा सीन जो आहे तो रिक्रिएट केला आणि बायको मात्र त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. बायको थापा मारत होती, काहीतरी चुकीचं सांगत होती, स्वतःचेच जबाब बदलत होती आणि यामुळे त्या पतीला वेगळाच डाऊट यायला लागला होता आणि त्यानं पत्नीनं मुलाला ढकललं याबाबतचा जबाब जो रेकॉर्ड केला होता त्याची सगळी माहिती आपल्या पोलिसांना दिलेली होती आणि आता कायदेशीर पद्धतीनं तपास सुरू झाला होता. हा तपास सुरू झाल्यानंतर मात्र अजून एक धक्कादायक बाब समोर आली आणि ती म्हणजे त्या आईला आपल्या मुलाला जखमी करायचं नव्हतं, तर त्याचा खूनच करायचा होता. त्याला त्याच दिवशी तिला मारून टाकायचं होतं. आपला मुलगा जगूच नये असं तिला वाटत होतं आणि असं का वाटत होतं याचं भलतंच कारण समोर आलेलं होतं. ध्यानसिंग आणि त्याचा परिवार आहे, तर या परिवाराच्या बाजूलाच त्याचा एक मित्र राहतो, उदय इंदोलिया. आता हा मित्र याचं घरी येणं जाणं होतं. आता मित्र म्हटल्यानंतर अत्यंत जीवलग मित्र, हा त्याच्या घरी जायचा, तो ह्याच्या घरी यायचा. त्या पद्धतीनं उदयसुद्धा यांच्या घरी येत जात असायचा आणि जर कधी ध्यानसिंग हा कामावरती जरी गेला तरीसुद्धा हा उदय यांच्या घरी यायचा आणि यामुळे या उदयचं आणि ज्योती यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली, प्रेमप्रकरण निर्माण झालं. दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते आणि यांचं लफडं जे आहे, अनैतिक संबंध जे आहेत ते सुरळीत चालू होते. याची खबर कुणालाही कानोकान नव्हती. 28 एप्रिलला कार्यक्रमासाठी उदयसुद्धा आलेला होता. आता खाली सगळे लोकांचं उद्घाटन म्हणजे ते कार्यक्रम चालू होता, त्याच्यानंतर लोक येत होती, त्यानंतर काय खाणेपणं स्वागत बिगत हे सगळं चाललं होतं. या गडबडीमध्ये संधी साधून त्या उदयनं ज्योतीला खुणावलं आणि आता यांच्या खानाखुणा ज्या आहेत त्यांना त्यांच्या माहीत होत्या. त्या पद्धतीनं यानं तिला खुणावलं की आता तू टेरेसवरती ये आणि त्यानंतर मग तिला तेच पाहिजे होतं. त्यामुळे तिनंच पण सगळा कार्यक्रम सोडला आणि गुपचूप काहीतरी कारण सांगून बाजूला झाली आणि ती त्या प्रियकराच्या पाठीमागं टेरेसवरती गेली. आता ती टेरेसवरती गेली, त्याच्यानंतर आता टेरेसवरती सगळीकडे अंधार होता, कुणीही नव्हतं आणि त्यामुळे मग तो आणि ती या दोघांच्यामध्ये कामसूत्र सुरू झालेलं होतं. आता नेमकं याच वेळी त्या ज्योतीचा मुलगा, 3.5 वर्षाचा मुलगा, हा आपल्या आईच्या पाठीमागे टेरेसवरती गेलेला होता. या मुलानं त्या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये बघितलं. आता ही बाब त्या 2 वासनांधांच्या लक्षात आली. आता हा मुलगा खाली जर गेला तर बापाला सांगेल आणि मग बापाला जर सांगितलं तर बाप आपल्याला घरातनं बाहेर काढेल आणि मग त्याची संपत्ती वगैरे आपल्याला मिळायची नाही किंवा आपले हाल होतील, त्रास होईल वगैरे वगैरे. आणि यामुळे या भीतीनं त्या जन्मदात्या आईनं आपल्या पोटच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिला आणि इतक्या वरून फेकल्यानंतर हा डोक्यावरती पडेल, डोक्याचे तुकडे होतील, मेंदू बाहेर येईल आणि तो मरून जाईल. जागेवरती हा मरण पावेल आणि आपलं पाप
पाप पचून जाईल असा विचार तिनं केलाय, मुलाला ढकललंय आणि नंतर धावत खाली आली आणि मग मोठमोठ्याने बोंबलायला लागली. पण इतक्यावरून पडून सुद्धा तो मुलगा जिवंत होता, त्याच्यामध्ये जीव होता, त्याची हालचाल चालू होती. आणि त्यानंतर मग तिथल्या लोकांनी त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं. पण आता हिला काळजी वाटायला लागली की जर हा ठीक झाला तर आपला भांडाफोड होईल, हा मुलगा लवकरात लवकर मेला पाहिजे अशा पद्धतीची तिची भावना होत होती. आणि दुर्दैवाने ते बाळ दुसऱ्याच दिवशी सकाळी मरण पावलं होतं आणि त्यानं कोणाला काही सांगितलेलं नव्हतं. पण याचा आनंद त्या आईला झालाय, कारण आता आपलं पाप कुणाला कळणार नाही असं तिला वाटत होतं. पण त्या आईला त्या मुलाचा आत्मा दिसायला लागलाय, मुलाचे भास व्हायला लागलेत आणि तो मुलगा समोर यायचा आणि आई तू मला का मारलं, तू मला वरून का ढकलून दिलं, तू असं का केलं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारायला लागला होता. आणि रात्री झोपल्यावरती तिच्या स्वप्नामध्ये तो यायचा, तिला प्रश्न विचारायचा. दिवसासुद्धा तिला भास व्हायचा, अचानकपणे समोर आपला मुलगा दिसायचा आणि तो तिला विचारायचा तू मला का मारलं, तू मला का ढकललं. अशा पद्धतीनं त्या मुलाचा आत्मा तिला छळत होता, तिला जगू देत नव्हता, खाऊ पिऊ देत नव्हता आणि त्यामुळे तिचे प्रचंड हाल व्हायला लागले होते. आणि त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये तिनं काही दिवस हे सगळं लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी तो मुलगा इतका त्रास द्यायला लागला की हिनं अखेर सगळी माहिती, आपलं लफडं, सगळ्या गोष्टी आपल्या पतीला सांगितलं. आणि त्याच्यानंतर तिच्या पापाचा घडा भरला. पोलिसांनी त्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे, दोघांनाही जेलमध्ये पाठवलेलं आहे. आणि आता पुढची जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती कार्यवाही सुरू झाली. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याबद्दलची काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणातून धडा काय मिळतो, आपल्या अस्तनीतील निखारे कोण आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण असे काही अस्तनीतले निखारे असतात जे दुसऱ्याचं सुख जाळण्यासाठीच जन्माला आलेले असतात. अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्या लोकांना अलगद बाजूला ठेवा किंवा त्यांच्यापासून दूर राहा. दुसरी गोष्ट, कामावरती तुमचं जेवढं लक्ष असतं त्यापेक्षा जास्त लक्ष तुमचं घरात असलं पाहिजे. आपल्या घरात आपला पती, आपली पत्नी, आपले घरचे, आपली मुलं काय करतायत याच्या प्रत्येकाचं त्यावरती लक्ष असलं पाहिजे. कारण काही मंडळींचं आम्ही पैसा कमवला म्हणजे सगळं झालं असं नाही, पैसा कमवला म्हणजे संसार चालतो असं नाही. तर त्यासाठी आपलं सगळीकडे लक्ष असलंच पाहिजे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मित्र आणि कुत्र घराबाहेरच ठेवा. जर ते घरात शिरले तर घर घाण करून ठेवतात. बाकी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.